मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी होतीये। बुलढाणा शहरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या भीमजयंती महोत्सवाचा आज मोठ्या जल्लोषात समारोप झालाय। 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीपासून सुरू झालेला हा समता महोत्सव आज शिगेला पोहोचला होता। पाहुयात बुलढाण्यातील या भीममय वातावरणाचा खास रिपोर्ट। बुलढाणा शहरात आज सकाळपासूनच निळ्या रंगाची उधळण आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळाले। गांधी भवन येथे सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक पाळणा सोहळा अत्यंत भक्तिभावाने पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अनुयायांनी जय भीमचा जयघोष केला। उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येथे उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले। जयस्तंभ चौक परिसरात उत्साहाचा महापूर ओसांडून वाहत होता। येथील भीमकन्या ग्रुपच्या रणरागिणींनी भीमगीतांवर बहारदार नृत्य सादर करून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले। ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या सामाजिक समतेच्या मेळाव्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिस्त आणि उत्साहाच्या या संगमाने बुलढाणेकरांची मने जिंकली आहेत। जय भीम, जय शिवराय। आज आपण या बुलढाणा नगरीमध्ये 14 एप्रिल जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत। या उत्सवानिमित्त आपण विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते। त्या कार्यक्रमामध्ये सर्व कार्यक्रम आपले ऐतिहासिक झालेले आहे। आनंद शिंदे साहेबांचा कार्यक्रम तुम्ही बघितला, त्याच्यानंतर विठ्ठल कागणे सरांचा कार्यक्रम तुम्ही बघितला आणि कालचा धमाका संतोष जोंधळे यांचाही कार्यक्रम तुम्ही बघितला। तर आपले एकदम आनंदात आणि शांततेत सगळे कार्यक्रम पार पडलेले आहेत। आज आपण जयंतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत। तर आज जी भव्य मिरवणूक निघणार आहे, तर त्या मिरवणुकीमध्ये सर्व शहरवासियांना, सर्व गावातील लोकांना माझा तुम्हाला सर्वांना हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वजण जसं सहकार्य तुम्ही आतापर्यंत केलं त्याच पद्धतीचं सहकार्य तुम्ही आज आम्हाला कराल अशी अपेक्षा बाळगतो। आणि तुम्हाला सर्वांना मी या जयंती उत्सवासाठी सर्वांना हा उत्साह साजरा करण्यासाठी आवाहन करतो।